मी प्रत्येक सभेत मराठ्यांना आव्हान केलंय आणि मला माहिती पाठीमागे मी आव्हान केलं होतं त्याच पद्धतीने राज्यातला मराठ्यांनी आंदोलन केली। आता पुन्हा एकदा आव्हान आहे। कल्याणमधील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सरकारमधील छगन भुजबळ यांचं नाव न घेता चांगला समाचार घेतला। आमचा विरोध त्यांना नव्हता, पण दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ते करीत असल्याचं म्हटलं आहे। आमचा त्यांना नाही, त्यांच्या विचाराला विरोध होता। आता संताजी धनाजी सारखे मराठा कार्यकर्ते मावळे त्यांना पाण्यात दिसायला लागलेत। सरकारमध्ये पद असूनही लोकांना भडकवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे। आम्ही गावागावात जाऊन लोकांना शांत करतो, हे काय करताय ते पहा। त्यांनी टीका केली तर आम्हीही करणार, असं मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केले। दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर मराठा समाजाला विश्वास आहे की ते आम्हाला येत्या 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देणारच, नाही दिले तर मग आम्ही सरकारला पुढील दिशा कळवूच, असा इशाराही त्यांनी दिला आहे। सरकारने नोंदी करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे काही जिल्ह्यात मनुष्यबळ कमी पडत आहे, यावरही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तोडगा काढत आहेत। त्यामुळे काही प्रमाणात सरकारच्या कामावर आम्ही समाधानी असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट, कल्याण। आम्ही जाहीर नाही करणार, कारण आम्हाला खात्री आहे की मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब 100% मराठ्यांना 24 डिसेंबरच्या आत आरक्षण देणार। नाही दिलं तर आम्ही 24 डिसेंबरच्या नंतर तुम्हाला 100% कळवणार, पण अगोदर आम्ही काय सांगणार, कारण आम्हाला आशा आहे जे सरकार असतं त्यांच्याकडून जनतेला आशा असते न्यायाची। मुख्यमंत्री 100% मराठ्यांना आरक्षण देणार ही मराठ्यांना खात्री सरकारच्या नाही। हे मात्र सत्य आहे की अगोदर आम्ही त्यांच्यावरती आनंदी नव्हतो, परंतु आता समाधानकारक यासाठी की त्यांनी इतकं स्पीडनं काम वाढवलंय। काही जिल्ह्यात मात्र मनुष्यबळ कमी पडायला लागले, त्याबद्दलही सरकारशी आमचं बोलणं झालेलं आहे की तुम्ही मनुष्यबळ वाढवा, कारण नोंदी काही जिल्ह्यामध्ये कमी यायला लागल्या। ते मनुष्यबळ वाढवण्याचं आणि सॉफ्टवेअर घेण्याचं सुद्धा त्यांनी आता ठरवलंय की तातडीनं राहिलेला जो महिना 6 महिना याच्यामध्ये आम्ही ताकदीनं काम करून नोंदी घेऊ आणि नोंदी मिळायला लागल्या, त्यामुळे मराठा समाज 100% समाधानी आहे। मला लक्ष करताय, तुम्ही त्यांना लक्ष करताय, काय प्रकारे कळत नाहीये। आधी मी नाही करत, माझं एकही वाक्य अगोदर दाखवा। प्रत्येक वेळेस त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला, कारण मी सांगितलं व्यक्ती म्हणून आमचा त्यांना विरोध नव्हता, वैचारिक विरोध होता, त्यांच्या विचाराला आमचा विरोध होता। परंतु त्यांनी जे परवाचे प्रकार केले, जातीय तेढ निर्माण होईल याची, हे मात्र महाराष्ट्रातल्या जनतेला रुचलेलं नाही, कारण घटनेच्या पदावर बसलेला व्यक्ती कायदा पायदळी तोडू शकत नाही, आणि तेच जर तोडायला लागले तर सामान्य लोकांनी काय करायचं। ही सरकारची बाजू आहे की राज्यात शांतता राहिली पाहिजे, परंतु ती प्रक्रिया आम्ही पार पाडायला लागलो। गावागावात रात्रंदिवस जाऊन आम्ही समाजाला शांत राहण्याचं आवाहन करायला लागलो। असं जबाबदार एखाद्या मंत्र्यानं हे बोलणं योग्य नाही, परंतु आता त्यांचे संस्कार आहेत आणि त्यांची संस्कृती आहे, त्याला कोणी बदलू शकत नाही। त्यांना आता माझ्यावर टीका करतात, आता त्यांना संताजी धनाजी सारखा मीच दिसायला लागलो, त्याला मी काय करू। पाण्यात सुद्धा त्यांना करणार, अगोदर केली का मी, त्यांनी अगोदर केली, सुरुवात त्यांनी केली। मराठा आरक्षणाला विरोध करण्याची त्यांना गरज नव्हती, त्यांनी केला, आम्ही करणार। आता त्यांना पाण्यात सुद्धा संताजी धनाजींच्या घोड्यासारखे संताजी धनाजी सारखे मावळे सगळा मराठा समाज त्यांना दिसायला लागला, त्याला आम्ही काय करू शकत नाही। आणि प्रथम अहवाल तयार झाला, सरकारनं प्रथम अहवाल स्वीकारला, परंतु त्या अहवालात राज्याला आरक्षण मिळणार की नाही ही शंका होती। एका भावाला तुम्ही आरक्षण देणार आणि दुसऱ्याला नाराज करणार, हा उद्देश लक्षात आल्याच्या नंतर आपण कधी असा भेद करू शकत नाहीत की मराठवाड्याला मिळालं, पश्चिम महाराष्ट्राला मिळालं नाही, कोकण, खानदेश आणि विदर्भ असा आपण भेद करू शकत नाहीत। द्यायचं तर अखंड महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल। सरकारनं मग त्या समितीला राज्याचा दर्जा दिला त्याच दिवशी, आणि समिती राज्यभर काम करायला लागली। आज अहमदनगर जिल्ह्यासारख्या एका जिल्ह्यात 3.25 लाख नोंदी सापडल्यात।
मग 3.25 लाख लोकांचं भविष्य धोक्यात नेमकं आणलं कोणी? सातारा जिल्ह्यात 20,000 सापडल्या. असा जिल्हा नाही की तिथं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या 50% आत असलेल्या नोंदी सापडल्या नाहीत. मग जर मराठा आरक्षणात होता तर आता मराठ्यांना एक जाणून घ्यायचंय, मराठ्यांचे पुरावे असतानाही लपून कुणी ठेवले आणि त्यांच्या पाठीशी कोण होता याचं नाव आता आम्हाला माहिती पाहिजे. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय मिळणार. सरकारनं अहवाल बनवायला समितीच्या मार्फत सुरुवात केली आणि या 2 ते 4 दिवसात दुसरा अहवाल सरकारकडे सादर होईल. पण अट एकच आहे, त्याच नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा तुम्हाला पारित करावा लागणार आहे. आणि कायदा पारित करण्यासाठी आधार असल्याशिवाय कायदा पारित होत नाही. मिळालेल्या नोंदीचा अहवाल तयार करून तोच आधार घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देता येतं. तसाच कायदा पारित करण्यासाठी सरकारनं आपल्याकडून 24 डिसेंबरची तारीख घेतली. 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांनी जागे राहा. अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. या संधीचं सोनं करा. 70 वर्षापासून मराठा समाजाचे सगळेचे सगळे पोरं सुशिक्षित बेकार झाले. जर मराठ्यांना 70 वर्षापूर्वीचं आरक्षण असतं तर आमचेही IAS IPS अधिकारी राहिले असते. या आरक्षणापायी ज्या पदावर मराठा समाज जायला पाहिजे त्या पदावर जात नाही आणि खालच्या पोस्टवर समाधान मानून नाविलाजानं त्यांना त्या ठिकाणी काम करावं लागतंय. शासनातला आणि प्रशासनातला आमचा टक्का कमी झाला. हुशार असतानाही मागं पडले गेले. 95% पडूनही मुलं घरी आले आणि 60% वाले त्या ठिकाणी लागले. चारशे ते 500 मध्ये मार्क नीट मध्ये घेतलेले विद्यार्थी घरीच यायला लागले. सेंट्रल गव्हर्नमेंटचं एकही कॉलेज आमच्या लेकराला मिळत नाही. 85 वाला सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये जात नाही, पण 45-50 वाला जातो. मग आमचं आरक्षण असतानाही आमच्या जागा बळकावल्या नेमक्या कोणी? जर आमच्या नोंदी होत्या तर आम्हाला आरक्षण होतं. आमचा 70 वर्षाचा बॅकलॉग सुद्धा तुम्हाला आता भरून काढावा लागणार आहे. त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. आरक्षण असून तुम्ही कशाच्या आधारावर आम्हाला दिलं नाही याचं उत्तर आता आम्हाला पाहिजे.